नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आता गावरान पद्धतीचे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते पुढे सांगतच आहे। तर आपण एकदम परफेक्ट असं गावरान पद्धतीचे लोणचे तयार केलेले आहे। तर लोणचे तयार करण्यासाठी पहिले मी लोणचेच्या कैऱ्या घेतलेल्या होत्या 5 किलो आणि 5 किलो कैऱ्या घेऊन एकदम अशा फोडून परत त्यातल्या कुया काढून निवडून एकदम स्वच्छ पुसून घेतल्या। कॉटनच्या फडक्याने एकदम चांगल्या त्या फोडी पुसून घ्यायच्या। पुसून घेतल्याच्या नंतर मग सर्व पुसून झाल्यावर त्याला हळद मीठ लावून रात्रभर तशाच ठेवायच्या। रात्रभर हळद मीठ लावून ठेवल्याच्या नंतर त्याला इतकं पाणी सुटतं ना, त्याचा पूर्ण आंबटपणा असा निघून जातो। बराच आंबटपणा म्हणजे निघूनच जातो। मग नंतर एकदम आपली त्या कैरीच्या फोडीनंतर एका चाळणीमध्ये काढायच्या, निथळून घ्यायच्या आणि त्या परत फॅन खाली सुकायला ठेवायच्या। सुकल्याच्या नंतर मग आपण सर्व मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे। तर मेथी, मोहरीची डाळ, मोहरी, जिरे, धने, दालचिनीचा एक तुकडा, 5-6 लवंगा, मिरे 5-6। 5 किलोसाठी मी थोडंसं प्रमाण घेतलेलं आहे। आणि शक्यतो तुम्ही मोहरीच्या तेलाचाच वापर करा। लोणचं कधीही वर्षभर कसलंच खराब होत नाही, वर्ष दीड वर्ष वापरतो। आता बारीक गॅसवरती कढई गरम करून घेतलेलीच आहे। आता कढईमध्ये मोहरी, जिरे, धने, मेथी आणि बडीशोप हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी। मिऱ्या पण घेतलेल्या आहेत 10 ते 15 आणि लवंगा 5-6 घेतल्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा। हे सर्व साहित्य एकदम चांगलं भाजून घ्यायचं आहे। फक्त मोहरीची डाळ त्याच्यामध्ये भाजायला घ्यायची नाही। आता हे बारीक गॅसवरती एकदम छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर ते मिक्सरला बारीक करायचं। थंड झाल्याच्या नंतरच बारीक करायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचं। त्याच्यामध्ये नंतर मग थंड झाल्यावर बारीक करून घेतले एका ताटामध्ये ते सर्व काढून त्याच्यामध्ये मीठ आणि मोहरीची डाळ मिक्स करायची। तुम्हाला जर कलर टाकायचा हा असेल, मीठ, मोहरीची डाळ आणि हळद, तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। पण मी पिवळं लोणचं तयार केलेलं आहे। तर एकच नंबर असं आपलं गावरान पद्धतीचं म्हणजेच घरगुती पद्धतीचं पिवळं लोणचं तयार होत आहे। तर तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ कसा आवडला तो कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व प्रमाण म्हणल्यानंतर ना 10-10 ग्रॅमच घेतलेला आहे। फक्त मोहरीची डाळ मी 250 ग्रॅम घेतलेली आहे। 5 किलो कैऱ्या आहेत। मीठ आणि हळद तुम्ही भरपूर टाकली तरी चालतं, पाणी सुटतं एकदम व्यवस्थित। पण शक्यतो मोहरीचं तेल गरम करूनच वापरा। गरम करायचं, नंतर थंड झाल्याच्या नंतर मग 1-2 दिवसांनी टाकलं तरी चालतं। हे सर्व आता मसाला फोडीला मी लावून घेतलेला आहे। असाच लावून घ्यायचा आणि 2 दिवस मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आपलं एकदम लोणचं परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तुम्ही कसे लोणचे तयार करता ते पण सांगा। तेल पण गरम करून थंड करून घेतलेलं आहे मी। मोहरीचं किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा। एकदम साध्या पद्धतीचं आपलं पिवळं लोणचं तयार झालेलं आहे। तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला लोणचे कसे वाटले ते।